नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? हा ब्लॉग तुमच्यासोबत मी बराच उशिरा शेअर करतीये. तर हा गोकुळ अष्टमीच्या अगोदर मी केलेली शॉपिंग, तसेच मार्केटमध्ये ना नवनवीन अशा साज शृंगाराच्या गोष्टी आलेल्या होत्या. तेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. तर नक्कीच आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. गेले 3 ते 4 दिवस शेगावमध्ये असा मुसळधार पाऊस, कधी रिमझिम पाऊस असा सुरू होता. वीरू आणि मी आवरलं आणि आज ना वीरूला ना श्रीकृष्णाचा ड्रेस घ्यायचा होता. स्कूलमध्ये फंक्शन आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा. तर तेच बघण्यासाठी आलेले होते. तर बघा, एका शॉपमध्ये आले, तिथे भरपूर कलरमध्ये ड्रेस होते. पण मी यावेळेस ना थोडासा येलो सोडून दुसरा घेणार होते. पण येलो आणि रेड असे 2च कलर जास्तीत जास्त मार्केटमध्ये अवेलेबल होते. तर हे बघा, याचीसुद्धा डिझाईन छान होती आणि वीरू बघा बघतोय ड्रेस कोणता घेतीये मम्मा तर. आणि माझं बघा सगळे केस वगैरे ओले झालेले होते. शॉपमध्ये आलो त्यानंतर बघा 180चाच हा ड्रेस होता. पण मटेरियल एवढं काही छान नव्हतं त्याचं. त्यानंतर भरपूर असे ड्रेस बघितलेले आहे. हा प्लेनमध्ये आहे. श्रावण महिना म्हटल्यावर ना भरपूर आपले सणवार वगैरे सुरू होतात. त्यामुळे स्कूलमध्ये सुद्धा रेड, येलो, ब्लू डे असे वेगवेगळे प्रकारचे डे साजरे केले जातात. तर नेहमीच स्कूलची फरमाईश असते हा ड्रेस पाठवा. तर आता तर श्रीकृष्ण जन्माष्टमी, एरवी तरी माझ्याकडे ना मागच्या वर्षीसुद्धा ड्रेस पडलेला होता आणि यावर्षीसुद्धा मी नवीन ड्रेस घेते कारण वीरूला ना यावर्षी घेतलेला ड्रेस हा पुढच्या वर्षी येत नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी हा नवीनच ड्रेस घ्यावा लागतो आणि आपण किरायाने म्हटलं तर रेंटेड ड्रेस नको वाटतात मुलांना घालायला. त्यामुळे मी तरी असं घेत असते त्याला दरवर्षी नवीन ड्रेस. आणि लहान आहे तोपर्यंत छान श्रीकृष्णा वगैरे बनणार असतात मुलं. फायनली ना एक ड्रेस चूज केला आणि त्यातला घेऊन घेतला. दरवर्षी ना वेगळा डिफरंट कलर मी शोधण्याचा प्रयत्न करत असते. पण काय होतं, तेच तेच कलर असतात आणि शेवटी आपण तेच घेतो. तर घरी गेल्यावर तुमच्यासोबत मी शेअर करेलच की वीरूनी कुठला ड्रेस घेतला आणि कशाप्रकारे त्यांनी स्वतःचं आवरून वगैरे स्कूलमध्ये गेलेलं आहे. तर नक्कीच ब्लॉग ना तुम्ही शेवटपर्यंत बघा. एका शॉपवरती परत आले कारण श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी मला कान्हासाठी ना काही छोट्या-मोठ्या गोष्टीसुद्धा घ्यायच्या होत्या. तर तुम्ही पाहू शकता स्टॉल लागलेला आहे एका शॉपवरती आणि श्रीकृष्णाचे ह्या नुसते टोप्यांमधली व्हेरायटी आहे वेगवेगळ्या प्रकारामध्ये. तर खूप छान कलर आणि डिझाईनसुद्धा खूप सुंदर होती. मी सुद्धा घेतलेली आहे. तर तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्येही पाहिलीच असेल की मी कुठली टोपी घेतली आणि नसेल तुम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा ब्लॉग बघितला तर नक्कीच ब्लॉग जाऊन तुम्ही बघा माझ्या चॅनलवरती. खूप सुंदर ब्लॉग आहे तो. एवढे कलरफुल असे फेटेसुद्धा होते, येलो, पिंक किंवा वेगवेगळ्या प्रकारे. ज्यांच्याकडे सुद्धा मोठा असा बाळकृष्णाची मूर्ती असेल ना, तर त्याच्यावर खूप सुंदर बसेल तो. त्यानंतर बघा गळ्यातले जे हार होते ना, त्याच्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हेरायटीज होत्या. आणि हे बघा, हे दुपट्टे आहे श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी. खूप छान होते ते सुद्धा. आणि इथे बघा हे वस्त्रसुद्धा आहे अंथरण्याचे. काही दिव्याखाली, काही देवाच्या खालीसुद्धा तुम्ही टाकू शकता. आता सणवाराचेच दिवस आहे त्यामुळे मार्केटमध्ये ना एवढ्या साऱ्या व्हेरायटीज आहे आता प्रत्येक साज शृंगाराच्या गोष्टीच्या. तर तुम्ही सुद्धा बघा. खूप छान. आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडली असेल ह्या व्हिडिओमधली तर ते सुद्धा तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर इथे ना ₹150 ते 1000 रुपयापर्यंत जे पाने असतात बाळकृष्णासाठी ते होते. त्याचबरोबर गणपती डेकोरेशनसुद्धा आता मार्केटमध्ये अवेलेबल झालेलं होतं. तर इथे बघा हा गजानन पूजा भंडार आहे जिथे सगळ्या काही गोष्टी इथे मिळतात. चला, माझी तर शॉपिंग झालेली होती. तर आता एक रिक्षा बघितला आणि आम्ही दोघंजण निघालो. रिमझिम पाऊस हा सुरूच होता आणि वीरूलासुद्धा बरं वाटत नव्हतं. पण स्कूलमध्ये म्हटलं पाठवावं त्याला म्हणून आम्ही बाहेर पडलेलो होतो. त्यानंतर घरी आले बघा. माझा अवतार बघू शकता कारण रूम आत्ताच आम्ही शिफ्ट केली त्यामुळे शांत झोपसुद्धा नाही आणि भरपूर घरामध्ये पसारासुद्धा झालेला होता. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते आता. 7 वाजलेले होते आणि इथे मुगाच्या दाण्यांची भाजी बनवते. सीझनमधली आमची ना दुसरी भाजी असेल, तुमच्यासोबत अगोदर नाही मी शेअर केली. भरपूर कोथिंबीर, हिरवी मिरची आणि थोडंसं गावरान लसूण घालून छान दाणे वाटून याची भाजी बनवलेली आहे. त्याचबरोबर एकीकडे पोळ्यासुद्धा सुरू होत्या. तर चला, रात्रीचं जेवण वगैरे करून आम्ही आराम करतो. तर नेक्स्ट डे तुम्हाला भेटणार आहे.
हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर दुसरा दिवस आहे. आज खूपच घाई गडबड झालेली होती. सकाळचा टायमिंगसुद्धा होता. मुलांना स्कूलमध्ये जायचं. तर इथे बघा, इथे गंगाफळ किंवा काशीफळसुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हणतात. त्याची भाजी बनवलेली आहे विवांच्या टिफिनमध्ये मी देण्यासाठी. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घातली. माझ्याकडे तर मुलांना नाही आवडत आणि आहोंनासुद्धा नाही आवडत. फक्त मलाच आवडती ही भाजी. पण मी सगळ्यांच्या टिफिनमध्ये ही भाजी देणार होते. कारण मुलांना सुद्धा ह्या भाज्यांची सवय लागली पाहिजे. त्याचबरोबर इतरहीसुद्धा ब्रेकफास्ट वगैरे सोबत असो तर तोंडी लावायला छान आहे ही भाजी. तुम्ही बनवता की नाही गंगाफळ काशीफळाची भाजी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशाप्रकारे भाजी बनवत असता हे सुद्धा सांगायला विसरू नका. तर एकीकडे हे चपाती पूर्ण बनवून घेतल्या. सगळ्यांचा टिफिन मी सकाळी सकाळीच करून घेत असते जेणेकरून नंतर मग पोळ्या किंवा भाजी बनवायचं काम पडायला नको. एकाच कामाला 3-3 वेळ घालवण्यापेक्षा एकदाच सगळं काम केलेलं ते मला सोपं वाटतं. त्यानंतर थोडंसं भातसुद्धा लावलेला होता. विरूला ना असं काही असलं तर भात वगैरे पाहिजेच असतो. त्यानंतर इकडे कालचं जे उत्तप्प्याचं थोडंसं बॅटर उरलेलं होतं, ते सुद्धा मी उत्तप्पे वगैरे बनवून घेतले. तर बघा, विरूला ना मार्केटमधून काल हा ड्रेस आणलेला होता आणि मला हा 230 रुपीजमध्ये पडलेला होता. हा ड्रेस खूप छान आहे. फक्त मला याच्यावरनं बासुरी ही वेगळी घ्यावी लागली कारण त्याच्यावर बासुरी ही फ्री नव्हती आणि अगोदर जे मार्केटमध्ये ड्रेस दाखवलेले होते मिनिमम त्याची प्राईस 400 ते 500च्या जवळपास होते. तर चला, माझा कारण आता स्कूलमध्ये गेलेला आहे आणि माझीसुद्धा आता बाकीची तयारी करायची राहिलेली होती. तर नक्कीच तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. आणि हो, आजच्या ह्या सगळ्या वस्तू कशा वाटल्या तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तोपर्यंत सबस्क्राईब करा. आणि हो, नवनवीन व्हिडिओ असेच बघत राहा.